350 वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ इथे भाकीत वर्तवण्यात आलेला आहे। अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ही घट मांडणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आलेला आहे। मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, तिसऱ्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल तर चौथ्या महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसेल असं भेंडवळच्या घट मांडणीनंतर वर्तवण्यात आलेलं आहे। दरम्यान सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे युद्ध होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे आणि याबाबत सुद्धा मोठं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे। सीमेवर तणावाची स्थिती राहील असं या भाकीतामध्ये म्हटलेलं आहे। तर भेंडवळ इथल्या घट मांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आलेलं आहे। ते पावसाळ्याच्या बाबतीत पहिला महिना जो आहे जून महिना हा कमी अधिक दाखवते, म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी नाही पडणार, त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही। दुसऱ्या महिन्यात मात्र साधारण दाखवते तर दुसऱ्या महिन्यात बऱ्याचशा ठिकाणी पेरणी होईल आणि तिसऱ्या महिन्यात जो आहे तर चांगला पाऊस पडेल आणि चौथ्या महिन्यात सुद्धा चांगला पाऊस पडेल आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। तर काही ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते, त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होतील आणि बऱ्याचशा ठिकाणी काही पिकांची जे आहेत लवकर येणारी जे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा दाखवते आहे। रोगराईचं प्रमाण चांगल्या प्रकारे जास्त दाखवते आहे। राज्याच्या बाबतीत काय? राज्याच्या बाबतीत राजा तणावात राहील, राजा कायम आहे पण तणावात राहील, कारण आर्थिक परिस्थितीमुळे आणि जे जगातील ते युद्धाची परिस्थिती आहे त्यामुळे सुद्धा आपल्यावर परिणाम होणारच आहे, त्यामुळे सुद्धा राज्यावर तणाव राहील। दरम्यान एकीकडे भेंडवळच्या भाकीतामध्ये अतिवृष्टी आणि महापुराचा उल्लेख करण्यात आला असला तरी काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता त्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय। हवामान तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलंय पाहूयात। या वर्षीचा लॉंग रेंज फोरकास्ट म्हणजे दीर्घकालीन मान्सूनचा अंदाज रिलीज झालेला आहे आणि त्यामध्ये असं दिसून येतंय की सरासरीच्या 92% इतका पाऊस यावर्षी होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच तो सरासरीपेक्षा कमी होण्याचे चान्सेस यावर्षी आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे। आताचं जर कंडिशन बघितली तर आता न्यूट्रल कंडिशन आहे किंवा मग वीक लानिना कंडिशन्स आहेत आणि ती मान्सूनमध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये एल निनोमध्ये त्याचं रूपांतर एल निनोमध्ये होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी एल निनो हे असतो सक्रिय असतो अशावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो। आता आपण ह्या मॅपवरून बघू शकता की ज्या ठिकाणी येलो, ऑरेंज किंवा रेड कलर्स आहेत त्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी ग्रीन आहे त्या ठिकाणी सरासरी इतका आणि ज्या ठिकाणी ब्लू कलर्स आहेत त्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, आपण पाहतोय की ज्याची उत्सुकता होती ते भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे। भेंडवळचं भाकीत जवळपास 350 वर्षांची परंपरा या भाकीताला आहे। या भाकीतामध्ये नेमकं शेतकऱ्यांसाठी काय सांगण्यात आलंय, कारण या भाकीतामध्ये महापुराचा उल्लेख करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी आपण जो हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता त्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता। नेमकं काय भाकीत आहे शेतकऱ्यांसाठी, एकंदरीत देशासाठी? भेंडवळचं जे बुलढाणा जिल्ह्यातलं भाकीत वर्तवलं जातं त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे। 350 वर्षाची फक्त परंपरा आहे, एवढंच त्याचं महत्व आहे। त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते यांनी वेळोवेळी या भाकीताला विरोध केला आहे। त्यामुळे या भाकीताला कुठलाही अर्थ नाही आहे, काही शास्त्रीय संदर्भ नाही आहे। त्यामुळे तिथे मटकं ठेवलं जातं, काही भजी ठेवली जातात, काही वडे ठेवले जातात आणि नंतर त्याची जी पोझिशन आहे त्या पोझिशनच्या आधारे हे सगळं जे भाकीत आहे ते वर्तवलं जातं। त्यामुळे आजचा जो काळ आहे हा सॅटेलाइटच्या माध्यमातला काळ आहे। मागच्या 15 वर्षात किती पाऊस पडला आणि पुढच्या 15 वर्षात किती पाऊस पडणार हे आता एआयच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध आहे। 100-150 रुपये प्रति एकर प्रति महिना इतकं स्वस्त हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आज उपलब्ध आहे। त्यामुळे या काळामध्ये भेंडवळच्या अशा भाकीताची कुठलीही गरज नाही असा एक मतप्रवाह आहे। दुसरा मतप्रवाह असा आहे की 350 वर्षाची परंपरा आहे, त्यामुळे या भाकीतानुसार आपण याचं महत्व दिलं पाहिजे, परंपरा आहे। त्यामुळे एकंदरीतच हवामान विभागाचं जर अंदाज पाहिला, सॅटेलाइट्स इतके जगभरामध्ये सॅटेलाइट्स आहे, सगळ्याचा डेटा उपलब्ध आहे, कोट्यवधी रुपये भारत सरकार आणि इतर संस्था खर्च करतात, त्याच्यानुसार यावेळेस 96% पाऊस जो आहे तो आहे।
त्यामुळे महापूर वगैरे देशाची जी रचना आहे आपल्या, त्यामुळे महापूर काही ठिकाणी येतो, काही ठिकाणी अतिवृष्टी होते, शेती खरडून जाते आणि काही ठिकाणी पाऊस कमी पडतो. त्यामुळे भेंडवळच्या या भाकितामध्ये दरवर्षी अशा पद्धतीनं भाकितं असतात आणि जगामध्येच टेन्शन आहे. त्यामुळे जगामध्ये टेन्शन असताना भारतातला राजाही त्यामुळे दुःखी असणार असंही त्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना शास्त्रीय कुठलाही आधार नाही आहे आणि भेंडवळच्या जी गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही भेंडवळची भविष्यवाणी पाहतोय, त्याच्यामध्ये राजा तणावात असेल, पाऊस जास्त पडेल, अतिवृष्टी होईल, अशा गोष्टी असतात. त्यामुळे याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, हे सगळं बंद केलं पाहिजे असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं म्हणणं आहे. कारण परंपरा सुरू आहे, पण एकंदरीतच हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 96% पाऊस पडणार आहे. निश्चितच त्यामुळे हा भाकेत नेमका किती खरा ठरतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.